नमस्कार, प्रबोधदिशा न्यूजमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत। मी दत्तात्रय सूर्यवंशी। राज्यामध्ये दत्त जयंती मोठ्या उत्साहात साजरी होत आहे। याचप्रमाणे निंबेत सुद्धा ऐरोलीतील सेक्टर नंबर 17 येथे भव्य असं दत्त मंदिर आहे। त्या दत्त मंदिरात सुद्धा श्री दत्तांचा जन्मोत्सव मोठ्या उत्साहात साजरा होतोय। या ठिकाणी 12 डिसेंबर पासून ते 15 डिसेंबर पर्यंत अखंड हरिनाम सप्ताहाचं आयोजन करण्यात आलेले आहे। श्री दत्तगुरु सेवा मंडळ आणि श्री दत्तगुरु भजन मंडळ यांच्या सुमाने या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलेले आणि यामुळे या ठिकाणी भजन, गुरुचरित्र वाचन, होम हवनचं सुद्धा आयोजन करण्यात आलेले आहे। आणि सकाळपासूनच या ठिकाणी भाविकांनी रांग लावलेली आहे दर्शनासाठी। भाविकांसाठी महाप्रसादाचं सुद्धा आयोजन करण्यात आले। 15 तारखेला सुद्धा अशाच पद्धतीने कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले असून दिवसभरामध्ये विविध सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आलेले, भजन सुद्धा आहे, त्याच्यानंतर कीर्तनाचं सुद्धा आयोजन करण्यात आलेलं आहे। त्याचबरोबर पुन्हा संध्याकाळी महाप्रसादाचं आयोजन करण्यात आले असल्याचे आयोजकांनी या ठिकाणी प्रबोधदिशेशी बोलताना सांगितले। भाविकांनी सुद्धा आपल्या भावना या ठिकाणी व्यक्त केलेल्या। चला तर आपण पाहूया। कवित्व केले बहुवसी सेवा करीत राहिला। चित्तमणे नामधारकाची कवीश्वर दोघे श्री गुरुपाशी आले नेरतीसी भक्ती करीती बहुवस कथा कवीश्वराची ऐसी सिद्ध सांगे नामधारकाशी पुढील कथा विस्तारेशी कवीश्वर वरप्राप्ती नाम तत्वारिशोऽध्यायः श्री गुरुदत्तात्रेयार्पणमस्तु। श्री गुरुदेव दत्त। दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा 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 श्रीपाद वल्लभ दिगंबरा 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 श्रीपाद वल्लभ दिगंबरा। हरि ओम परमात्मने नमः। अथ श्री गुरुचरित्राध्याय 47वा। श्री गणेशाय नमः। नामधारक म्हणे सिद्धासी पुढे कथा वर्तली कैसी ते विस्ताराने सांगावे आम्हासी कृपा करीला दातारा। सिद्ध म्हणते आपण पुसते समस्त आपण नेऊ म्हणते एकमेकात जळकडते आपण स्वामी म्हणूया। श्री गुरु म्हणते समस्तासी येऊ तुमच्या घरासी चिंता न धरावी मानसी भाकामुची घ्या म्हणते ऐसे ऐकून श्री गुरु वचन विनविता ते सातही जण समस्त आश्वासिता येऊ म्हणून कोणे करावा भरवसा जवळी बोलावणे एकासी कानी सांगते तयासी आम्ही येतो तुझे करासी कोणा पुढे न सांगावे ऐसे सातही जण देखा समजावून गुरु नायका पाठविले तेनेची परी एका महाद आश्चर्य वर्तले एकमेकांना सांगता विनवितासी कर जोडून आम्हा सांडून जाता स्वामी त्यासी म्हणते श्री गुरुमूर्ती आम्ही राहिलो जाना चित्ती न करावी म्हणे खंती आम्ही येथे असोची ऐसे बोलता संतोषी जवळी येऊ अतिनिशी दिवाळीची त्रयोदशी रात्री मंगळ स्नान करावे आठव रूप झाला अपार अपार महिमा नारायण सात ठाई गेले आपण गानगापुरे होतेची ऐसे दिवाळी झाली समस्त एकमेका ते विचारती म्हणते आपले श्री गुरु होते समस्त झाले तटस्थ ग्राम लोक त्याचे असत्य म्हणत आमची गुरु येतेची होत दिवाळी येतेची केली विस्मय करीती सकळ इचन मनाती होय हा त्रयमूर्ती आपण अपार महिमा नारायण अवतार होय श्री हरीचा। श्री दत्तगुरु सेवा मंडळ सेक्टर 17 ऐरोली आज या ठिकाणी दरवर्षाप्रमाणे भाविक भक्तांची गर्दी आज दत्तगुरु जयंतीच्या निमित्ताने आज या मंडळाच्या सहयोगाने किंवा सहकार्याने अगदी एकदम म्हणजे शिस्तबद्धपणाने सगळ्यांना व्यवस्थितपणे दर्शन आणि भक्तांची व्यवस्थित सेवा या मंडळाकडून होते। म्हणजे एक आज हा जो उत्सव साजरा केला जातोय या उत्सवामध्ये
आज ऐरोलीमधील किंवा ऐरोलीच्या बाहेरून पण बरेचशी मंडळी म्हणजे ते भाविक भक्त आलेले आहेत आणि अशा शिस्तबद्धपणाने सगळ्यांना दर्शन व्यवस्थितपणे मिळतं आहे आणि याचं जे मंडळाचा जो काही सगळा श्रेय मंडळाला जातो आहे, मंडळाकडून एवढं व्यवस्थितपणे नियोजन केलं जातं आहे, हे आम्हा भक्तांना किंवा आम्हाला रहिवाशांना एक या मंडळाचा सहयोग मिळाला. आम्ही नशिबान आहोत की आज आम्हाला या मंदिरात दत्तगुरूंचे दर्शन होतं आहे आणि व्यवस्थितपणे आज हा जो दत्तगुरू जयंतीचा उत्सव साजरा केला जातो आहे. तर खरोखरच आम्ही या मंडळाचे आभारी आहोत. एक रहिवासी म्हणून मी माझं मनोगत व्यक्त केलं. धन्यवाद. नमस्कार. सर्व दत्तभक्तांना आजच्या दत्त जन्मोत्सव सोहळ्याच्या खूप खूप शुभेच्छा. दत्तगुरू सेवा मंडळ गेले 35 वर्ष या दत्तगुरूंच्या प्रांगणामध्ये दत्तगुरू जन्मोत्सव सोहळा मोठ्या प्रमाणामध्ये साजरा केला जातो. विभागातील भाविक भक्तांकडून अतिशय चांगल्या प्रकारे आम्हाला सहकार्य मिळतं आणि हा मोठा उत्सव हा केवळ ऐरोलीमध्येच नव्हे तर संपूर्ण नवी मुंबईमध्ये परिचित असा हा जन्मोत्सव सोहळा आहे. या जन्मोत्सव सोहळ्यानिमित्त सर्व भाविकांना, आमच्या सेक्टरमधील ऐरोलीवासियांना, नवी मुंबईवासियांना मी शुभेच्छा देतो. तुम्हा सगळ्यांना दीर्घ आयुरारोग्य आणि चांगली सुबुद्धी मिळो. दत्तगुरू तुम्हाला चांगल्या प्रकारे आरोग्य देवो, एवढी शुभेच्छा. श्री गुरुदेव दत्त. सर्वप्रथम आज दत्त जयंती आणि या दत्त जयंतीच्या निमित्ताने मी सर्वांना दत्त जयंतीच्या मनोरम शुभेच्छा देतो. आणि आज दत्तगुरू सेवा मंडळाच्या माध्यमातून गेल्या 35 वर्षापासून आम्ही दत्त जन्मोत्सव हा साजरा करत आहोत. आपणाला माहिती आहे सकाळी 5 वाजता मुख्य अभिषेक, त्याच्यानंतर भाविकांसाठी अभिषेक आणि होम हवन, त्याचबरोबर हरिकीर्तन आणि त्यानंतर दत्तजन्म, त्याच्यानंतर महाप्रसाद. आणि या दत्त जयंतीच्या निमित्ताने दत्तगुरू भजन मंडळाच्या वतीने 3 दिवसाचं पारायण सोहळा या ठिकाणी आयोजित केलेला आहे. या 3 दिवसामध्ये आपण पाहिलं असेल की रोज गुरुचरित्र वाचन हे त्या ठिकाणी होत आहे, त्याचबरोबर हरिपाठ आणि नंतर 8 ते 10 संध्याकाळी रात्री कीर्तन, असा हा 12 तारीख ते 15 तारखेपर्यंतचा आमचा हा कार्यक्रम आहे. आम्ही गेल्या 35 वर्षापासून हा दत्तगुरू जन्मोत्सव साजरा होत असताना मी आवर्जून नाव घेऊ इच्छितो की या मंडळाचे माजी अध्यक्ष, या प्रभागाचे नगरसेवक कैलासवासी तात्या तेलीसाहेब असतील, या मंडळाचे खजिनदार ज्ञानेश्वरजी जाधवसाहेब असतील आणि दत्तगुरू भजन सेवा मंडळाचे प्रमुख हरिभक्तपरायण कैलासवासी शांताराम महाराज गोळे यांच्या याच पवित्र स्मृतीला वंदन करून त्या ठिकाणी हा कार्यक्रम आम्ही त्यांच्या शुभ आशीर्वादाने करत आहोत. आज 14 तारीख आहे. खरं पाहिलं तर आमचं दुर्दैव आहे की आज आमचे अध्यक्ष आमच्यामध्ये नाही आहेत. आणि आज दत्त जयंतीनिमित्त दत्तगुरू सेवा मंडळ सेक्टर 17 ऐरोली यांनी अतिशय सुंदर असं दत्त जयंती कार्यक्रमाचं आयोजन केलेलं आहे. आणि मी ते 30 वर्षापासूनचा रहिवासी आहे. दत्त मंदिराच्या उभारणीमध्ये दत्तगुरू सेवा मंडळाच्या ज्या कार्यकर्त्यांनी अतिशय मेहनत घेतलेली आहे आणि अतिशय सुंदर असा दत्त जयंतीचा उत्सव साजरा होतो. गुरुचरित्राचं पारायण, दिवसभर अभिषेक, होम हवन, पूजा, संध्याकाळी महाप्रसादाला जवळपास 7-8 हजार लोक महाप्रसाद घेतात. अतिशय सुंदर नियोजन असतं आणि त्याला की मन एकदम प्रसन्न होऊन जातं. आम्ही तर दत्त जयंतीची अशी वाट बघत असतो, कधी दत्त जयंती येते आणि हा उत्सव आम्हाला अनुभवायला मिळतो. एक आनंद, एवढा आनंद आम्ही घेतो की तो आनंद आम्हाला वर्षभर पुरतो. दत्तगुरू सेवा मंडळ सेक्टर 17 सर्व दत्तभक्तांचे हार्दिक स्वागत. दरवर्षीप्रमाणे यावर्षीही या ठिकाणी दत्त जयंती मोठ्या उत्साहात साजरी केली जात आहे. मोठ्या प्रमाणात भाविक या ठिकाणी दर्शनाचा लाभ घेत आहेत आणि दर्शन रांगेतूनच दर्शनाचा लाभ घेत आहेत.